विश्वास कमी पाहायला मिळतोय। वारंवार मात्र इथे पंचांवर दबाव घेतला जातो एसटी रक्षकाने बाकी प्लेयर कडून, कारण समोरच्या संघाला माहिती आहे ही जोडी जर का टिकली तर पुन्हा एकदा एक नवीन इतिहास रचला जाईल, कारण आजच्या दिवसात मात्र तब्बल 80 धावे कुठून काढलेत या संघाने। इथे मात्र खूप वेगाने फेकला गेला आहे, पुन्हा एकदा जोरदार अपील। आता मात्र मासा गळ्यात सापडतोय, मासा मात्र गळाला लागलाय। अजय बॅक टू द पवेलियन, पहिला हा लागणारा धक्का प्रियान 11 संघाला। तर नवीन फलंदाज वन डाऊनचा मैदानामध्ये जाताना पाहतोय आपण विक्रमला। आता मात्र मैदानात जोडी असेल विक्रांत आणि विक्रम, अजून मात्र एकही चेंडू मात्र खेळला नाही। नॉन स्ट्राईकला माशासारखा तडपताना पाहतोय आपण फलंदाज विक्रांतला। इथे मात्र फुल लेंथ डिलिव्हरी केली जाते, बॅटची कडा घेऊन एकदा मात्र एकवटली जाते। आता मात्र श्री गणेश केला गेलाय प्रियान 11 या संघाकडून। 3 चेंडू आणि 2 धाव मात्र धावफलकावर पाहतोय। P1चं षटक गोलंदाज रोहन। आता मात्र स्ट्राईकला असेल विक्रांत उर्फ विकी। प्रियान 11 संघाचा हा हुकमी काय ते मात्र एष्ट्या उद्ध्वस्त केल्यात। वेगवान चेंडू पहा, किती उत्साह मात्र मैदानात पाहायला मिळतोय, कारण क्षेत्ररक्षण करत असताना आनंदी स्मॅचर्स या संघाला माहिती होतं, कारण विकीचा विकेट मात्र खूप महत्वाचा आहे। ज्या फलंदाजाने याच्या आधीच्या मॅच मध्ये मात्र अहंकार माचवला होता, 50 पूर्ण केले होते, त्याच फलंदाजाला मात्र तंबूत परतण्यात यश मिळाले गोलंदाज रोहन बनोटेला। खूप वेगवान चेंडू फेकला होता, खोलवर टप्प्याचा चेंडू फलंदाजाला बीट करून सर एसटीचा वेध घेतलाय, फर्निचर बिघडवलं गेलंय। विक्रांत मात्र बॅक टू द पवेलियन। नवीन फलंदाज जातात त्यांचे सख्खे बंधू मोठे असतील ऍडव्होकेट निखिल बनोटे, संघाचे संघमालक। निश्चितच 4थ्या क्रमांकावर जाताना पाहतोय आपण। आता मात्र अडचणीत सापडला गेलाय मी तर म्हणेन प्रियान 11 संघ, कारण 2 मोठे गडी मात्र बाद झालेत या P1च्या षटकात, आणि धाव फक्त धाव फलकावर पाहतोय आपण 2 धावा। तर अजून मात्र काही चेंडूचा खेळ मैदानामध्ये शिल्लक असेल। दोन क्षेत्ररक्षक पाहतो आपण सीमालगत पेट्रोलिंग करत असताना लॉंग ऑन आणि लॉंग ऑफला। इथे मात्र चेंडूला उचली दिले, बुद्धीचा वापर, बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय मात्र इथे 3ऱ्या टप्प्यावर 4 धावेसाठी। इथे मात्र आता धावफलक पुढे सरकवताना पाहतोय आपण निखिल्याच्या बॅटमधून आलेल्या चौकार पाहिला धावफलकावर धावा पाहतोय 6 धावा। 5 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये समाप्त झालाय, अजूनही मात्र शेवटचा चेंडू असेल, पाहूया कशा प्रकारे बॅटिंग केली जाते, कारण 2 गडी मात्र बाद झालेत या पहिल्या षटकामध्ये। थोडासा अडचणीत सापडलाय हा संघ प्रियान 11। पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजून गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज। इथे मात्र पुढे सरकावून केलेत, सेफ फटका, सरळ झोन मध्ये चेंडू जातोय, पुन्हा एकदा पहिल्या टप्प्यावर 1 बाउन्स चौकार। इथे मात्र 2 चेंडू 2 चौकार आल्यानंतर ओव्हर मात्र इथे समाप्त झाले। पहिल्या 6 चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावर धावा पाहतोय 10 धावा। आता मात्र ज्या स्कोरची गरज होती तो स्कोर मात्र निखिल यांनी आणून दिलाय आपल्या संघासाठी, स्वतः संघाचे संघमालक असतील। चला स्पीडअप करायचंय, पंच जास्त वेळ देऊ नका, आपल्याला अजूनही काही सामने खेळवायचे, तब्बल 4 सामने खेळवायचे अजून। तर बघा कोणी मान्यवर किंवा
कारव ग्रामपंचायत मधील नागरिक नामांकित व्यक्ती किंवा वरिष्ठ नागरिक असाल, आमचा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर आपण यायचं व्यासपीठावर आपलं सरसे स्वागत असेल. KPL कारव प्रीमियर लीग यांच्या माध्यमातून ही स्पर्धा भरवली गेली आहे. तब्बल 78 खेळाडूंचा सहभाग, 6 संघ मालक. खूपच सुरेख कामगिरी नेहमीच आपण पाहता या कारव संघाकडून मात्र केली जाते. श्री सिद्धिविनायक आयोजित कारव प्रीमियर लीग पाहतोय आपण 2021 पहिलं वर्ष धूमधडाक्यात साजरं केलं गेलंय. सुंदर अशा ट्रॉफीज पाहतोय आपण. प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांक. तर पुन्हा एकदा दुसरं पिटूचं षटक घेऊन आलाय गोलंदाज सागर. पंचांच्या डाव्या बाजूने एक वेगवान गोलंदाज म्हणून ओळखला जातोय. भन्नाट असा वेग, पहिला चेंडू फेकला गेला कोलो टप्प्याचा, डायरेक्ट हिट, जोरदार अपील. इथे मात्र जोरदार अपील. पंचांवर मात्र कोणत्याही प्रकारचं मात्र इथे दबाव पाहायला मिळत नाही, कारण अपील मात्र फेटाळून लावले पंच. आता आपण गजानन बनवटे यांना पहिल्या चेंडूवर मात्र निर्धाव चेंडू फेकलाय. ज्या प्रकारे मात्र रोहनने गोलंदाजी केली होती त्याच्याच पावलावर पाऊल टाकून गोलंदाजी हाताळतोय गोलंदाज सागर. एक भन्नाट वेगावर सोहार होऊन गोलंदाजी केली जाते. फलंदाज पाहतो स्ट्राईकला आपण विक्रमला, तर नॉन स्ट्राईकला पाहतोय फलंदाज निखिल बनवटे, ज्याने 2 लगातार चेंडू चौकार दाखवलेत. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरून ठेपलाय. अजूनही मात्र माशासारखा तडपतोय नॉन स्ट्राईकला. पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजून गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज असेल सागर. इथं मात्र पुन्हा एकदा तोच चेंडू फेकला गेलाय. फलंदाजाला मात्र बीट करण्यात यशस्वी ठरतोय गोलंदाज सागर. आता मात्र थोडासा कानमंत्र दिला जाईल निश्चितच फलंदाज विक्रमला. निखिल याच्याकडून 2 चेंडू सुरेख फेकले तर खूप वेगाने चेंडू मात्र ऑफ स्टिकला फेकले जातात वारंवार. इथे मात्र फर्निचर बिघडवलंय. एसटी मात्र गुल. फलंदाज मात्र तिसरा बाद होतोय. विक्रम बॅक टू द पवेलियन. कोणती मात्र कामगिरी करता आली नाही फलंदाजाला. इथे मात्र खूप अडचणीत सापडला गेलाय. मी तर म्हणेन प्रियान 11 संघ, ज्या संघाने याच्या आधीची मॅच मात्र 1 साइड जिंकली होती, तोच संघ मात्र थोडासा अडचणीत सापडतो. कारण आनंदीस मॅचेस या संघाचा विचार केला तर बॉलिंग झोन खूप स्ट्रॉंग पाहायला मिळतोय. पहिलं पिओनचं षटक हाताळलं तर रोहनने तब्बल 2 गडी बाद केले, 10 धावा खर्च केले. त्यानंतर आला सागर, 2 चेंडू निर्धाव फेकले आणि तिसऱ्या चेंडूवर मात्र इथे गडी बाद केलाय. अजून मात्र धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळतोय आपण. धावफलकावर 10 धावा, 3 चेंडूचा खेळ अजूनही मैदानामध्ये शिल्लक असेल. पिट्टूचं षटक प्रगतीपथावर गोलंदाज सागर. इथे मात्र 3 क्षेत्ररक्षक पाहतो आपण पेट्रोलिंग करत असताना. नरसिंग देशमुख, रोहन बनरे आणि आदित्य जमदारे. पुन्हा एकदा वेगावर स्वार होऊन गोलंदाजीसाठी सागर. इथे मात्र फुल लेंथ डिलिव्हरी, जोरदार अपील. बॅटची कडा घेतलीये, पंच दाखवतात. निश्चितच एक धाव मात्र आता चोरली जातीये. 11 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी, 4 चेंडूचा खेळ मैदानामध्ये समाप्त झालाय. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलाय हा फलंदाज निखिल, ज्याने पहिल्या षटकामध्ये 2 चेंडू 2 चौकार दाखवले होते. आता मात्र हॅट्रिकची चान्स असेल. इथे मात्र वेगाने चेंडू मात्र लेग स्ट्रिकच्या बाहेरून जाताना पाहतोय आपण. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेमध्ये. स्वर चेंडूची सांगता केली जाते. वाईट चेंडू फेकला गेलाय गोलंदाज सागर याच्याकडून. धावफलक पुढे सरकावेल. 1 धावेने धावफलक 12 धावा लगावल्यात. प्रथम फलंदाजी करत असताना प्रियान 11 संघाने. अजूनही मात्र काही चेंडूचा खेळ मैदानामध्ये शिल्लक आहे. पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजून गोलंदाजीसाठी गोलंदाज 10 ते 12 पावलांचा रन घेऊन सज्ज. इथे मात्र पुढे सरकावून केले, सरळ झोन मध्ये चेंडू भिरकावून दिलाय कंपाऊंडच्या बाजूला. षटकार. बऱ्याचशा उशिराने मात्र इथे मोठा फटका आलाय. धावफलक पुढे सरकावलं गेलं. 18 धावा. आता मात्र या आनंदी स्मॅचर्स या संघाला मात्र विकेटची गरज असेल. ती विकेट असेल म्हणजे निखिल बनवटे याची, कारण याने 3 मोठे फटके दाखवले. 2 चौकार 1 षटकाराच्या मदतीने स्वतः खेळतोय. 14 धावसंख्येवर 3 चेंडू फेस केले.
चला व्हॉलेंटियर जायचंय, आपण मैदानाच्या चारी बाजूला ताबा घ्यायचंय. पियुष, हर्ष आणि राज आपण तिघे एका बाजूला बसून आहे, जायचंय. तिघे 3 दिशेला जायचंय. चला चेंडूची पूर्तता करायची मैदानामध्ये. चेंडू आलाय. शेवटचा चेंडू असेल, कशा प्रकारे हाताला जायला पाहूया. कारण निखिल बनवटे मात्र इथे लय मध्ये दिसतोय, ज्याने मोठे फटके दाखवले. 3 चेंडूवर 3 मोठे फटके आलेत. आता मात्र स्ट्राईकला अजूनही मात्र तैनात असतील. बऱ्याच उशिराने स्ट्राईक भेटल्यानंतर मात्र आले षटकार दाखवलाय. स्टेप आउट करून केलाय. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज असेल. सागर वेगवान गोलंदाज. इथे मात्र शरीराचा वेध घेतलाय. सरळ चेंडू जाऊन शरीरावर आदळतोय. निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. धावफलक स्थिरावलेला 18 धावा. 12 चेंडूचा खेळ मैदानामध्ये समाप्त झालाय. अजून मात्र 18 चेंडूचा खेळ मात्र मैदानामध्ये शिल्लक असेल. तर पाहूया पुन्हा एकदा कोण येतोय. गोलंदाज कोणावर कर्णधार विश्वास दाखवतो, कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. जोपर्यंत मात्र निखिल मैदानामध्ये उभा आहे तोपर्यंत मात्र 50-45 च्या आसपास मात्र धावसंख्या घेण्याचा प्रयत्न केला जाईल. तर आता स्ट्राईक रोटेट केली गेली. पाहतोय स्ट्राईकला दिनेशला. पुन्हा एकदा गोलंदाज आलाय. ज्या गोलंदाजाने मात्र पिवंत षटक हाताळलं होतं तोच गोलंदाज तिसरं षटक घेऊन आलाय. स्वतः संघाचा कर्णधार रोहन बनवटे वैयक्तिक दुसरं आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक हाताळेल. 18. हॅलो, चला स्पीडअप करायचं आहे पण जास्त उशीर देऊ नका. 5 षटक हाताळण्यासाठी तब्बल 25 मिनिटं दिली जातील आणि कमिटीचा नियम आहे इकडून आम्हाला सांगण्यात येतंय की 25 मिनिटाच्या व्यतिरिक्त 1 जरी मिनिट झाला तर तब्बल 1 रनाची पेनल्टी दिली जाईल. 2 रनाची पेनल्टी दिली जाईल. याचा नोंद घ्यायची आहे. क्षेत्ररक्षण करत असताना प्रत्येक संघाने इथे मात्र पुढे सरकावून केलं. आडव्या बॅटने चेंडू खेळून काढला. कार्पेट ससाने चेंडू मागे 2 क्षेत्ररक्षक येतात. पहिल्याच इन अँड ऍक्शन मध्ये सागरने चेंडू उचलला, फेकला. एकदा मात्र एकवटले गेले. आता मात्र स्ट्राईकला पाहतोय निखिल, एक विस्फोटक फलंदाज. निखिल साठी मात्र पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जाईल. क्षेत्ररक्षण सजवलं जातंय. पाहतोय आपण आदित्य आतमध्ये येतोय. 5 क्षेत्ररक्षक पेट्रोलिंग करत असताना सीमा लगत इथे मात्र सूर्य फटका क्षेत्ररक्षक आहेत. किरण कार्पेट ससाने चेंडू उचलला जाईल, फेकला जाईल. तोपर्यंत 1 धाव. इथे मात्र कलेक्शन चुकतंय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न शेवटच्या मोमेंटला मात्र नकार देण्यात यशस्वी ठरतोय. इथे मात्र धावफलक धाव 20 पूर्ण झाल्यात. इथे मात्र आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळून काढलाय. 2 क्षेत्ररक्षक आदित्य आणि नरसिंग. चेंडू खाली येईल, उचलणार, फेकणार. तोपर्यंत पुन्हा एकदा 1 धाव. इथे मात्र कोणत्याही प्रकारची मात्र रिस्क घेतली जात नाही रोहन याच्या गोलंदाजीवर. पुन्हा एकदा निखिल साठी क्षेत्ररक्षण सजवलं जाईल. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. चला स्पीडअप करायचंय पण जास्त वेळ देऊ नका. अद्याप 4 सामने खेळवायचे आहेत. फुल लेंथ डिलिव्हरी क्षेत्ररक्षक आहेत. नरसिंग मात्र चेंडू उचलणार, फेकणार. 1 धाव पूर्ण. 4 चेंडू फेकले गेलेत आणि 4 चेंडू मात्र सिंगल धाव खर्च केलेत. अद्याप चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल रोहन याची. कोणते मोठे फटके येऊ देत नाही.
2 चेंडू राहिलेत पंच. चला जाऊ द्या. ड्रिंक्स ब्रेक. ड्रिंक्स ट्रॉली मैदानात जाताना पाहतोय आपण. चला स्पीडअप करायचं आहे. ज्यांचं झालंय त्यांनी जायचंय पेट्रोलिंग करण्यासाठी. सीमालगत 2 चेंडूंचा खेळ अजूनही मैदानामध्ये शिल्लक असेल. तिसरं षटक पाहतोय आपण प्रगती पथावर. रोहन याचं धावफलक धावा पाहतोय 22 धावा. अजूनही मात्र संयमी खेळी पाहायला मिळते या दोन फलंदाजाकडून. इथे मात्र पुढे सरकवून केलं. डायरेक्ट हिट. यष्टीरक्षकाकडून मात्र डायरेक्ट हिट. जोरदार अपील होतीये. पुन्हा एकदा अपील फेटाळून लावली जाते. निर्धाव चेंडू फेकला गेला. सुरेख कामगिरी मित्र म्हणून रोहन याच्याकडून पाहायला मिळते. 5 चेंडू फेकलेत आणि फक्त 4 धावा खर्च केल्यात. पहिल्या षटक फेकत असताना 10 धावा खर्च केल्या आणि या षटकामध्ये मात्र 4 धावा खर्च केल्यात. तर या पुढील होणारा सामना असेल ओम साई विपक्ष वैष्णवी 11. तर दोन्ही संघाने तयार राहायचं. एका संघाने स्टेजच्या डाव्या बाजूला तर एका संघाने स्टेजच्या उजव्या बाजूला तयार राहायचंय. इथे मात्र पुढे सरकवून केले. सरळ रेषेत सरळ झोन मध्ये चेंडू येतोय. हा येणारा एक संघर्षमय चौकार. धावफलकावर धावा 27 धावा. 18 चेंडूचा खेळ मैदानामध्ये समाप्त झालाय आणि तब्बल 12 चेंडूचा खेळ आता मैदानामध्ये शिल्लक असेल. पाहूया कुठपर्यंत मजल मारली जाते या प्रियाने 11 संघाकडून, कारण तेवढाच ताकदीचा संघ देखील समोर आहे आनंदी स्मॅचर्स. 12 चेंडू आणि किती मात्र धावा एकवटल्या जातात या दोन फलंदाजाकडून पाहूया. जोपर्यंत निखिल आणि दिनेश मात्र मैदानात उभा आहेत तोपर्यंत मात्र 40-45 50चं टार्गेट ठेवलं जाईल प्रियाने 11 या संघाकडून. तर गोलंदाजीसाठी गोलंदाज आलाय. चौथं षटक घेऊन मनोजला पाहतोय आपण. सॉरी 26 धावा. धावफलक पाहतोय आपण 27-26. चला स्पीडअप करा. खूप वेळ घेत आहेत आपण शतरस्विंग करत असताना आनंदी स्मॅशर्स टीम. स्ट्राईकला पाहतोय आपण विस्फोटक फलंदाज निखिल. आता मात्र हाणामारी करावी लागेल कारण फक्त 12 चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत आणि धावफलकावर धावा पाहतोय 26. फुलटॉचा चेंडू इथं मात्र काटपेटच्या साहाय्याने खेळून काढले. सागर आलेत. पहिल्याच ऍक्शन मध्ये चेंडू उचलला गेलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. शेवटच्या मुवमेंटला मात्र नकार दिलाय. निश्चितच मात्र दुसरी धाव घेतली असती तर गडी मात्र इथे बाद झाला असता. आता मात्र स्ट्राईकला पाहतोय आपण दिनेशला. पहिलं चेंडू फेकलाय. 1 धाव खर्च केली आहे. चौथं षटक घेऊन आलाय गोलंदाज मनोज. 11 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक असेल.
इथे माझ्या पुढे सरकावून केलेत निश्चितच मात्र पंचांकडे पाहावं लागेल लेग बायच्या स्वरूपात एकदा मात्र चोरली गेली आहे. धावा धावपलकावर पाहतोय आपण. इतर मात्र सूर्यकपटका आकाशाला गवसणी घालणार 200 चेंडू खाली तू मेमे होते जेल मात्र जमिनीला दान. पहा जीवदान मात्र कोणला भेटलं गेलंय. जीवदान भेटतंय निखिलला. ज्या निखिलने मोठे फटके दाखवले की विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखला गेलाय. अद्याप या प्रियान 11 संघाकडून मात्र संजीवनीचं काम केलं गेलंय. मी तर म्हणेन निखिल कडून त्याच निखिलला मात्र इथं जीवदान भेटतंय. लॉंगनला झेल मात्र इथे सोडला गेलाय. निखिलचा पुन्हा एकदा मनोज पंचांच्या डाव्या बाजून गोलंदाजीसाठी सज्ज असेल. हाफ टॅकर चेंडू इथे माझा फक्त दिशा दाखवले. क्षेत्ररक्षक आहे तिथे. विनीत चेंडू खाली येतात. पहिल्याच टप्प्यावर चेंडू उचलला गेला फेकला गेला तोपर्यंत एक धाव. स्लोअर डिलिव्हरी केली गेली होती. फलंदाजाला मात्र इथे चकवा द्यायचा होता परंतु फलंदाजाने आधीच चेंडूला बघितलं होतं त्यानंतर दिशा दाखवली. तर 4 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये समाप्त झालाय आणि फक्त 4 चेंडूवर 4 धावा खर्च केल्यात. अद्याप मनोजने अजूनही 2 चेंडू मात्र शिल्लक असतील. इथे मात्र पुढे सरकावून केलेत. बॅटची कडा घेतली. 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली धावतात. कार्पेटच्या स्थानी चेंडू उचलला जातो. थोडीशी फंबलिंग परंतु एकच धाव मात्र एकवटली जाईल. आता मात्र शेवटचा चेंडू असेल. पाहूया चेंडूवर मात्र मोठा फटका खेचणं मात्र गरजेचं असेल या प्रियान 11 संघाला कारण धावफलकावर धावा पाहतोय आपण फक्त आणि फक्त 33 धावा. इथे मात्र पुढे सरकावून केलेत. ताकदीचा जास्त वापर. चेंडू मात्र भिरकावून दिलाय. षटकार. पंचांचे दोन्ही हात आपण आकाशाला गवस निघालतायत. हा येणारा मात्र षटकार. आता मात्र धावफलक वेगाने पुढे सरकावलं गेलंय. 38 धावा धावफलकावर एकवटल्या गेल्यात या प्रियान 11 संघाकडून. आता मात्र 6 चेंडूचा खेळ मैदानामध्ये शिल्लक असेल. पाहूया कुठपर्यंत मात्र 38 धावा पाहतोय आपण धावफलकावर. 24 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असेल. पाहूया कुठपर्यंत मजल मारली जाते या प्रियान 11 संघाकडून. निखिलला मात्र इथे स्ट्राईक मिळणं खूप गरजेचं आहे कारण त्यांनी मात्र इथे हाहाकार माचवलाय. मोठे फटके दाखवलेत. अद्याप तब्बल 26 धावेवर खेळतोय निखिल. मैदानामध्ये संघाचा संघनायक स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेऊन मात्र फलंदाजी केली गेली आहे. चला गोलंदाज लगेच यायचंय. विनीत गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलं की कर्णधाराकडून विनीतला 5वे षटक हाताळण्यासाठी 6 चेंडू शिल्लक असतील. मैदानामध्ये कुठपर्यंत मजल मारली जाते. 40-45 धावा मात्र इथे ठोकल्या जातील का की जास्त धावा मात्र इथे ठोकल्या जातील या फलंदाजाकडून. पाहूया काही कमी धावेवर मात्र इथे रोखलं जात आहे. चला पटक्यानं क्षेत्ररक्षण साधून घ्यायचंय. आनंदी स्मॅचर संघ आपण खूप वेळ घेत आहेत. तर गोलंदाज पाहता आपण आनंदी स्मॅचरचा 5वा गोलंदाज 5वे षटक घेऊन आलाय. गोलंदाजीसाठी विनीतला. पंधांच्या डाव्या बाजून गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज असेल. तब्बल 4 ते 5 पावलांचा रनअप स्ट्राईकला फलंदाज पाहतोय आपण दिनेश. इथे मात्र पहिला चेंडू फेकलाय. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेमध्ये रगरगत्या उन्हामध्ये पंचांना मात्र इथे कवायत करण्याची संधी दिली गेली विनीत कडून. पहिला चेंडू फेकत असताना लाईन लेन दिशा थोडीशी भरकटला गेलाय. ऑफस्टिकच्या खूपच बाहेर चेंडू जाताना पाहतोय आपण. सोर चेंडूची सांगतो होते पंचांकडून. पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजून गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज. अंपायर कॉल क्लोज किपिंग केली गेली आहे. आता मात्र दिनेश साठी पुन्हा एकदा पंचांकडे पाहावं लागेल.
वाईड स्वर चेंडू, पुन्हा एकदा स्वर चेंडू आणि एक गडी बाद. धावचीच्या स्वरूपात इथे मात्र गडी बाद होतोय. दिनेशला मात्र तंबूत परतावं लागेल. नवीन फलंदाज दिनेशची जागा भरून काढण्यासाठी जाताना पाहतो आपण मैदानात गौरवला. अजूनही मात्र 6 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. दोन्ही मात्र चेंडू स्वर फेकले गेलेत. बोनसच्या स्वरूपात मात्र 2 धावा खर्च केल्या गेल्यात. तर धावफलक धावा पूर्ण झाल्यात 40. तर 50 पूर्ण होईल का? अजूनही मात्र 6 चेंडू शिल्लक आहेत. तर स्ट्राईकला एक विस्फोटक फलंदाज तब्बल 26 धावांवर खेळतोय निखिल बनोटे. पुढे सरकावणं केले तर बॅटची कडा घेतली. रन घ्यायची होती परंतु नकार दिलाय. कारण संघ नायक असतील स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी माहिती आहे. आपण मोठे फटके दाखवू शकतो. जोपर्यंत मात्र मैदानात उभे आहेत तोपर्यंत मात्र 50 पार करण्याची ताकद ठेवली गेली आहे. जाईल का? निखिल याच्या बॅट मधून पहिला चेंडू फेकलाय. आता मात्र लेंथ लाईन दिशा सापडली गेली. गोलंदाज विनीतला फुल लेंथ डिलिव्हरी. चेंडू मात्र बिग बिग भीमटोला लगावला गेला. षटकार. पंचांकडे मात्र वारंवार पंचांना कवायत करण्याची संधी दिली जाते. गोलंदाज विनीत याच्याकडून. आता मात्र धावफलक वेगाने पुढे सरकावलं गेलं. 46 धावा. एकीकडे वाटलं होतं या प्रियान 11 संघाच्या 40 ही धावा होतात की नाही, परंतु निखिल मात्र काय लाजवाब फलंदाजी करतोय. बॉलची पूर्तता करायचे मैदानामध्ये. तब्बल 32 धावांवर खेळतोय. एकटा मात्र स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेऊन मैदानात मात्र सुरेख खेळी करताना पाहतोय. पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज विनीत. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू. आता मात्र यष्टीरक्षक चूक करतो. जेल मैदानात दान. धावचीची संधी होती परंतु संधी मात्र गमावली गेली. झेल मात्र घेतला असता तर निश्चितच 50च्या आतमध्ये हा संघ राहिला असता. जीवदान भेटलं गेले. निखिलला फुल टॉस डिलिव्हरी केली होती. बॅटची कडा घेतली होती. व्यवस्थित चेंडू बॅटवर आला नाही, अन्यथा पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळाला असता. परंतु झेल मात्र जमिनीला दान झालाय. आणि पाहूया कशा प्रकारे बॅटिंग केली जाते निखिल कडून. अद्याप मात्र काही चेंडूचा खेळ मैदानामध्ये शिल्लक असेल. 46 धावा धावफलकावर. 3 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये शिल्लक. शेवटचं षटक, हाणामारीची षटक कुठपर्यंत मदर मारली जाते. जागा भरून काढायची होती. इथे मात्र फलंदाज धावा मात्र घेत नाही. स्वतःवर मात्र विश्वास दाखवला जातो. मोठे फटके दाखवावेच लागतील. आता मात्र 2च चेंडू मात्र शिल्लक असतील. सुरेख कमबॅक केलं गेलंय. निर्धाव चेंडू. यष्टीरक्षक मात्र सुरेख पाहायला मिळत आहे. गडी मात्र बाद होतोय. निखिल बनोटे जीवदान भेटल्यानंतर मात्र काही मात्र मोठी कामगिरी करता आली नाही, तरी देखील 32 धावा कुठून काढल्यात एकट्या निखिलने. या 46 धावांमध्ये 32 धावांचं योगदान दिलंय आपल्या संघासाठी. नवीन फलंदाज मैदानामध्ये आमईला जाताना पाहतोय आपण. सहाव्या क्रमांकावर हा फलंदाज आलाय. तब्बल 5 गडी बाद झालेत प्रियान 11 संघाचे. ओमसाई कारो संघाचा कर्णधार आणि वैष्णवी संघाचा कर्णधार यायचे नाणेफेकीसाठी. टॉस बॉक्स मध्ये यायचे दोन्ही संघाच्या कर्णधाराने. शेवटचा चेंडू पुढे सरकावून केले. गौरव मात्र धावतायत. इथे मात्र मैदानात घडतंय काय? चुकी मात्र चुकीच्या रूपांतरात 2 धाव पूर्ण. 3ऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय अमय आणि गौरव याच्याकडून. गडी मात्र बाद होतोय. गौरव तब्बल 6 गडी बाद झालेत या प्रियान 11 संघाचे. आणि धावफलकावर धाव पाहतोय आपण 48. तर येणारे 30 चेंडू आणि 49 धावेची गरज असेल.
आनंदी स्मॅचर्स या संघाला. चला वैष्णवी संघाचा कर्णधार आणि ओम साई कारो संघाचा कर्णधार यायचंय नाणेफेकीसाठी. चला या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल याचे आपण टॉस बॉक्स साठी नाणेफेकी करण्यात येईल. वैष्णवी इलेव्हन संघाचा कर्णधार आणि ओम साई संघाचा कर्णधार. तर येणारे 30 चेंडू आणि 49 धावा जिंकण्यासाठी लागतायत या आनंदी स्मॅचर्स संघाला. तर या दोन्ही संघांमध्ये मात्र नाणेफेकी केली जाईल रुपेश बनवटे यांच्या हस्ते. तर नाणेफेकी जिंकून प्रथम वैष्णवी संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ओम साई काराव या संघाला. चला फलंदाज जायचंय मैदानामध्ये. आनंदी स्मॅचरचे क्षेत्ररक्षण सधून घ्यायचंय प्रियान इलेव्हन संघ. चला फलंदाज जायचंय. वारंवार आपल्या सूचना द्याव्या लागतात. चला फलंदाज जायचे मैदानामध्ये. खूप वेळ घेत आहे आपण. प्रत्येक गोष्टीसाठी वेळ घेतला जातो आनंदी स्मॅचर्स कडून. तर सलामीची जोडी मैदानामध्ये जाताना पाहतोय आपण आनंदी स्मॅचर्स संघाची मनोज आणि कल्पेशला. तर पहिलं पिओनचा षटक घेऊन येईल गोलंदाज अजय. वेगवान गोलंदाज वेगावर स्वार होऊन गोलंदाजी केली जाईल. हॅलो. तर यापुढील होणारा सामना असेल वैष्णवी इलेव्हन विपक्ष ओम साई. तर दोन्ही संघाने तयार राहायचे. जास्त वेळ उशीर विलंब करू नका, नाहीतर आता आयोजकांची मात्र कडक सूचना येते. डायरेक्ट पेनल्टी दिली जाईल तब्बल 2 धावेची. याची नोंद घ्यायची आहे. 5 षटक जर टाइमवर फेकून झाले नाही तर पॅनलाइज केले जाईल क्षेत्ररक्षण करत असताना. जो संघ कोणी असेल त्याला. तर मात्र स्ट्राईकला पाहतोय मनोजला. तर नॉन स्ट्राईकला कल्पेश. गोलंदाजीसाठी गोलंदाज आले तर वेगवान गोलंदाज पिवनचं पहिले षटक घेऊन अजय. चला सामना सुरू करायचा आहे.
पाव्या कशा प्रकारे चेसिंग केली जाते 49 धावा कुटाव्या लागतील जिंकण्यासाठी। प्रथम फलंदाजी करत असताना प्रियांश संघाने 48 धावा मात्र इथे कुठून काढल्यात। पहिला चेंडू मात्र बॅटला दिशा दिले, चेंडू मात्र थांबणार नाही, येईल दुसऱ्या टप्प्यावर चौकार श्री गणेशा केला गेला या आनंदी स्मॅचर्स या संघाकडून 4 धावेने। पहिला चेंडू मात्र हल्ला चढवला गेला गोलंदाज अजयवर। पुन्हा एकदा मोठा फटका येतोय, षटकार। 2 चेंडू फेकले गेले तर लगातार हल्ला चढवला गेलाय गोलंदाज अजय याच्यावर। खूप सुरेख कामगिरी पाहतोय आपण मनोजची। फलंदाजी करत असताना 2 चेंडूवर 2 मोठे फटके दाखवलेत। लगातार 2 चेंडूवर 2 मोठे फटके समीकरण सोपं करत असताना तंबूतूनच मात्र सेट होऊन आलाय। इथे मात्र वेगवान चेंडू फेकला गेलाय। आता मात्र एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय विसावा घेण्यासाठी। निर्धाव चेंडूची सांगता बऱ्याच उशिरानंतर मात्र निर्धाव चेंडू आलाय। 3 चेंडू फेकले, 10 धावा खर्च केल्यात, समीकरण मात्र सोपं करून ठेवलंय। इथं मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळून काढलाय। सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आपल्याला विक्रम यांच्याकडून। 4 चेंडू 11 धावा। आता मात्र स्ट्राईक रोटेट केली गेले कल्पेश याच्याकडे। अजून मात्र एकही चेंडूचा सामना केला नाही। पहिला चेंडू मात्र फेस केला जाईल अजय याचा। पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल। विकी आणि दिनेशला पाहतो आपण सीमालगत पेट्रोलिंग करत असताना। सुरेख कमबॅक, पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली परंतु निर्धाव चेंडू फेकला जाईल। निर्धाव चेंडूची सांगता पुन्हा एकदा। 2 मोठे फटके आल्यानंतर सुरेख कमबॅक करण्यात यशस्वी ठरलाय गोलंदाज अजय। पिवनचा षटक हाताळताना पाहतोय आपण प्रियान 11 संघाकडून। 10 ते 15 पावलांचा रनअप, एक वेगवान गोलंदाज। इथे मात्र यष्टीरक्षक चुकी करतोय परंतु बॅकअप खूप सुरेख होतं। जगदीश होते लेगस्टिकच्या बाहेरून जाणार चेंडू पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेत पाहायला मिळत आहेत। 12 धावा धावफलकावर। इथे मात्र खराब चेंडू फेकला होता परंतु फलंदाजाला मात्र काही समाचार घेता आला नाही। पुन्हा एकदा निर्धाव चेंडू फेकला गेलाय। 5 सुरेख कामगिरी। पहिल्या 2 चेंडूवर मोठे फटके आल्यानंतर तब्बल 4 चेंडू मात्र सुरेख फेकले गेले। धावफलक धावा पाहतोय आपण 12 धावा। पहिलं पिवनचं षटक मात्र इथे समाप्त झालंय। 12 धावफलक धावा एकवटल्या गेल्यात आनंदी स्मॅचरच्या फलंदाजाकडून। आता मात्र 3 शतक पाहायला मिळतील सीमा लगत। तर 24 चेंडू आणि 37 धावेची गरज असेल। आता अजून मात्र सलामीची जोडी मैदानामध्ये। मनोज आणि कल्पेश। स्ट्राईकला मनोज ज्याने मोठे फटके दाखवले, नंतर मात्र नॉन स्ट्राईकला गेला आणि नॉन स्ट्राईकला राहिला। ओव्हरची समाप्ती झाली त्यानंतर स्ट्राईकला आलाय। पाहूया अमय पाहतोय आपण पिटूचं षटक घेऊन 10 ते 12 पावलाचा रनअप पंतांच्या डाव्या बाजून गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज। इथे माझा पहिलाच चेंडू खेळून काढलाय। गुड इफेक्ट दिलं जाते मात्र
सुरेख प्रयत्न केला होता झेल घेण्याचा अजय याच्याकडून. चेंडू मात्र खूप पुढे होता, झेल मात्र जमिनीला दान झालाय. एक कठीण झेल होता परंतु प्रयत्न मात्र सुरेख पाहायला मिळालेत. अमयने मात्र पहिल्या चेंडूवर मात्र गडी बाद केला असता आल्या आल्या, परंतु झेल जमिनीला दान झालाय. वेगवान गोलंदाजी मध्ये ज्याची छाती लागली होती तोच गोलंदाज अमय. इथे मात्र आकाशाला गवसणी घातली गेली. दूरवरून शतक आलेत. विक्रांत खूप सुरेख झेल टिपला गेलाय. कल्पेश बॅक टू द पवेलियन. आता मात्र लागणारा हा पहिला धक्का पाहतोय आपण. आनंदी स्मॅचर्सला वन डाऊनचा फलंदाज, विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जातो नेहमीच. तिसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या फलंदाजाला रोहन बनवटे स्वतः संघाचे कर्णधार मैदानामध्ये जाताना पाहतोय. या संघामध्ये मात्र पहिल्या नंबरवर आलेत आणि दुसऱ्या नंबरवर पाहतो मनोज कांबडीला. दोन पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाची जोडी आता मात्र मैदानामध्ये असेल. तर कल्पेश मात्र इथे तंबूत परतलाय. कोणती मात्र मोठी कामगिरी करता आली नाही. 2 चेंडू फेकलेत. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते अमय याच्याकडून. जो वेगवान गोलंदाजीच्या लिस्ट मध्ये होता तोच गोलंदाज पिटूचं षटक घेऊन आलाय गोलंदाज अमय. तर स्ट्राईकला पाहतोय एका बाजूने किल्ला लढवत असताना मनोजला. तब्बल 12 धावेवर खेळतोय आणि धावफलक धावा 13. पुन्हा एकदा सुरेख. इथं मात्र झेल मात्र जमिनीला दान झालाय. पुन्हा एकदा गडी बाद झाला असता मनोजला मात्र 2 जीवदान भेटलेत. या जीवदानचं मात्र सोनं केलं जाईल का? येणारा काल आणि वेळच ठरवेल या झेलची किंमत मात्र काय असेल. इथे मात्र रोहन साठी मात्र शतरक्षण सजवलं जाईल. 3 शतरक्षक पेट्रोलिंग करत असताना पाहतोय आपण मिड विकेट रिजन मध्ये लॉंग ऑनला. एक डीप मध्ये पाहतोय पंकजला. लॉंग ऑनला पाहतोय विक्रांतला. फुल लेंथ डिलिव्हरी चुकीला माफी नाही. चेंडू जाईल. इथे मात्र हाय अँड सम षटकार. आपले इरादे मात्र स्पष्ट करून आले ते 2 फलंदाज तंबू मधूनच. ज्या प्रकारे मनोजने मोठ्या फटक्याने सुरुवात केली होती त्याच प्रकारे रोहनने देखील मोठ्या फटक्याने सुरुवात केली. स्वतःचं खातं खोललं गेलंय. 6 धावेने धावफलक धावा पाहतोय आपण. 20 धावा. चला चेंडू मात्र द्यायचंय मैदानामध्ये. अजूनही मात्र 29 धावेची गरज असेल आनंदी स्मॅचर्स या संघाला. तर पाहूया अमाईवर मात्र हल्ला चढवला गेलाय. पुन्हा एकदा फुलटॉस. चेंडू चुकीला माफी नाही. आता मात्र हॅट्रिकच्या उंबरठ्यावर येऊन टेपलाय फलंदाज रोहन. आल्या आल्या मात्र आपले इरादे स्पष्ट करतोय. 2 चेंडूवर 2 मोठे फटके. जर या चेंडूवर षटकार आला तर रुपेश बनवटे यांच्याकडून 501 रुपये दिला जाईल रोहन साठी. इथं मात्र मेजवानी पाहायला मिळते अमय याच्याकडून. वारंवार 2 चेंडू फुल टॉस फेकले गेलेत. पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू जाईल पहिल्या डप्प्यावर चौकार. तर धावफलक धावा पाहतोय आपण 30 धावा. तर येणारे 18 चेंडू 19 धावेची गरज असेल आनंदी स्मॅचर्स या संघाला.
तर वैष्णव इलेव्हन आणि ओम साई या दोन्ही संघाने तयार राहायचंय. या पुढील होणारा सामना असेल आपला. तर नाणेफेकी जिंकून प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय घेतला वैष्णवी संघाने. तर आपले प्लेइंग इलेव्हन सीमालगत लगेच ठेवायचे वैष्णव इलेव्हन. तर तिसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज अजय. इथे मात्र पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळून काढलाय. शतक आहे तिथं अमय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न होतो रोहन कडून. शेवटच्या मुवमेंटला नकार. स्ट्राईकला पाहतो आपण रोहनला. 3 चेंडू मोठे फटके खेळलाय तिन्ही चेंडूवर. इथे मात्र ब्लाइंड स्ट्रोक, पूर्णपणे ब्लाइंड स्ट्रोक. लेग बायच्या स्वरूपात मात्र शरीराचा वेध घेतलाय. 15चा इशारा येईल. एक धाव एकवटली जातीय. समीकरण मात्र आता सोपं होताना दिसतंय. सामना मात्र झुकला गेला आहे. मी तर म्हणेन आनंदी स्मॅचर्स या संघापुढे. अजूनही मात्र 4 चेंडू असतील तिसऱ्या षटकाचे. गोलंदाज पाहतोय वैयक्तिक दुसरं आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक घेऊन आलाय अजय. 10 ते 15 पावलांचा रनअप. स्ट्राईकला फलंदाज मनोज. पुन्हा एकदा खोदून काढलाय चेंडूला. ताकद मात्र खूप पाहायला मिळते. चेंडू फिरकावून दिलाय पुन्हा एकदा. लॉंगनच्या डोक्यावरून हा येणारा ब्रँडेड षटकार. आता मात्र 13 धावेची गरज असेल फलंदाजी करत असताना आनंदी स्मॅचर्स या संघाला. अडतीस धावा 11 धावेची गरज असेल. 15 चेंडू आणि 11 धावेची गरज असेल मैदानामध्ये. इथे मात्र आडव्या बॅटने खेळून काढायचा होता. दूरवर चेंडू ठेवलाय. डायरेक्ट हिट दिला होता परंतु गोलंदाजाने शेवटच्या मुवमेंटला चेंडू खाली हात घातला. तब्बल 20 धावांवर खेळतोय मनोज कांबडी. स्ट्राईकला पाहतोय आपण. पुढे सरकावून खेळले. बॅटचा आणि बॉलचा मात्र इथे काहीच संबंध नाही. चेंडू मात्र निर्धाव फेकला जातोय. सर एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. नेहमीच मात्र समालोचकाच्या पाठीचा कणा म्हणून ओळखलं जातंय. स्कोररच्या भूमिकेत पाहता आपण सागर बनवटे यांना. पुन्हा एकदा पंतांच्या डाव्या बाजून गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज असेल अजय. इथे मात्र पंतांकडे पाहावे लागेल. रगरगत्या उन्हामध्ये पंतांना मात्र कवायत करण्याची संधी दिली जाते. पंतांच्या आत जमिनी लगत पाहतोय आपण. पुन्हा एकदा स्वर चेंडू फेकला गेलाय. बोनसच्या स्वरूपात एक धाव. दुष्काळात मात्र 13वा महिना पाहायला मिळतोय आपल्याला प्रियान इलेव्हन संघाच्या गोलंदाजाकडून. 39 धाव मात्र धावफलकावर होत आहेत. आता मात्र फर्निचर बिघडवलं गेलं. एष्ट्या मात्र उद्ध्वस्त केलं गेलं. तर मनोजच्या तब्बल 20 धावेचं योगदान दिलंय आपल्या संघासाठी आणि तंबूत परतलाय.
तर नवीन फलंदाज पाहतोय आपण नरसिंगला. तर गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज प्रथमच गोलंदाजी करेल मित्र म्हणेन पंकज. पंकजला पाहतोय आपण गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. कौतुक केलं जाईल कर्णधाराचं. एक नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी प्रगतीपथावर आणलाय. अजून मात्र स्ट्राईकला पाहतोय आपण मित्र म्हणून रोहनला, विस्फोटक फलंदाज ज्याने मोठे फटके दाखवलेत. अजून मात्र 10 धावेची गरज असताना गोलंदाजीसाठी गोलंदाज पाहतोय पंकज. इथे मात्र पंचांकडे पाहावं लागेल. पहिला चेंडू फेकलाय, स्वर चेंडू. थोडीशी लेंथ लाईन दिशा भरकटताना दिसतोय गोलंदाज पंकज. पहिला चेंडू फेकला गेलाय, स्वर चेंडू खूपच ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू मात्र फेकला गेलाय. सुरेख फटका, क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जातो. 1 बाउन्स, चौकार. तर आता मात्र फक्त आणि फक्त 5 धावेची गरज. या फटका मात्र समीकरण बदलून टाकलंय या रोहनने. तर या पुढील होणार सामना असेल वैष्णवी इलेव्हन विपक्ष ओम साई. तर दोन्ही संघाने तयार राहायचे त्वरित. पुन्हा एकदा गोलंदाज पंकज. आता माझा सुरेख फटका, बॅटची कडा घेतली, क्षेत्ररक्षक आहेत तिथे. फाईन लेगला मात्र क्षेत्ररक्षक केलं. आता डायरेक्ट हिट, काय गरज होती का, परंतु बॅकअप मात्र सुरेख पाहायला मिळतंय. 4 धावेची गरज, 3 धावेची गरज असेल आता मैदानामध्ये. रोहन मात्र स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेऊन खेळ खेळतोय. आता मात्र शरीराचा वेध घेतला गेलाय. गोलंदाजी मात्र सुरेख पाहायला मिळते. मोठा फटका आल्यानंतर त्वरित कमबॅक केलाय. इथे मात्र सामना आता खुल्ला केला गेला आहे. विजयी फटका येतो रोहन याच्या बॅट मधून. तब्बल 26 धावा कुठून काढल्यात रोहनने आणि 2 षटक हाताळलेत. इट इज नो डाऊट निश्चितच मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरतोय रोहन बनवटे. 2 विकेट आणि 26 धावा.